नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत येणाऱ्या काळामध्ये ज्या सरळ सेवेच्या एक्झाम होणार आहेत विविध विभागासाठी, ह्या IBPS किंवा TCS पॅटर्न पद्धतीने ऑनलाईन परीक्षा होणार आहेत। मग त्यामध्ये IBPS TCS पॅटर्न पद्धतीने जी परीक्षा असते त्यामध्ये सामान्य ज्ञान हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे। त्यावरच आधारित आपण सामान्य ज्ञान सराव पेपर सिरीज सुरू केलेली आहे, जेणेकरून येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला ती उपयुक्त ठरेल। आता या सामान्य ज्ञान हा जो विषय आहे, हा जी सरळ सेवेने भरण्यात येणारी जी सर्व पदे ज्याच्यामध्ये तलाठी, लिपिक, लेखापाल, स्टेनो, वनरक्षक, पोलीस भरती, आरोग्य सेवक, कृषी सेवक किंवा विविध विभागातल्या वर्ग 3 आणि वर्ग 4च्या सरळ सेवा अशा सर्व एक्झामसाठी हे जे काही सामान्य ज्ञान आहे हे तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे। त्यामुळे अधिक वेळ न घेता लगेच आपण सामान्य ज्ञानचा IBPS पॅटर्न प्रमाणे जो काही सराव पेपर क्रमांक 1 आहे त्याचे लगेच सराव प्रश्न बघूयात। पहिला प्रश्न आहे, 1 गिगाबाईट म्हणजे टिंबटिंब होय। संगणकावर आधारित प्रश्न आहे, संगणकाच्या ज्या मेमरीचे परिमाण आहेत त्यावर आधारित प्रश्न आहे। तर एकदम सोपा प्रश्न आहे बघा, 1 गिगाबाईट म्हणजे 1024 मेगाबाईट। प्रत्येक एक्झामला यावर आधारित प्रश्न विचारला जातो। त्यासाठी हा जो टेबल आहे हा टेबल पाठ करून ठेवा। जसं 1 बीट, 1 बाईट, 1 किलोबाईट, 1 मेगाबाईट, 1 गिगाबाईट, 1 टेराबाईट आणि 1 पेटाबाईट म्हणजे किती हे टेबलमध्ये दिलेलं आहे, हे आपण पाठ करून ठेवा। कारण आता सराव म्हणून जर आपण 1 गिगाबाईट घेतलं तर उद्याच्याला आपल्याला 1 मेगाबाईट विचारतील किंवा 1 टेराबाईट विचारतील। त्यामुळे हा टेबल सर्वांनी एक तर लिहून घ्या, नोट्सबुक असेल किंवा पाठ करून घ्या। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, दक्षिण आफ्रिकेतील केप ऑफ गुड होप, ज्याला आशेचं भूशिर असं म्हणतो, याचा शोध कुणी लावला? कॅप्टन कुक, वास्को द गामा, कोलंबस, बार्थोलोम्यू डायस। आता सर्वप्रथम हे लक्षात घ्या की दक्षिण आफ्रिकेचं केप ऑफ गुड होप कुठे आहे, आपण नकाशा बघितलेला आहे। म्हणजे हा युरोपचा नकाशा आहे समजा आणि हा आफ्रिका खंडाचा नकाशा आहे। तर आणि नंतर इकडे आशिया आहे, ठीक आहे। तर हे जे आफ्रिका खंडाचं शेवटचं टोक आहे दक्षिणेचं, त्याला म्हणतात आशेचं भूशिर किंवा केप ऑफ गुड होप, ज्याचा शोध लावला बार्थोलोम्यू डायसनं। बार्थोलोम्यू डायसनं शोध लावला। हा एक पोर्तुगीज दर्यावर्दी किंवा खलासी होता। 1487 मध्ये त्यानं त्याचा शोध लावला। ज्यावेळेस कॉन्स्टँटिनोपलचा पाडाव झाला, त्या पाडावाच्या नंतर भारताचा जो जमिनीवरला रस्ता आहे तो बंद केला तुर्कांनी, म्हणून युरोपियनांनी नवीन भारताच्या जलमार्गाचा शोध लावण्याचं ठरवलं। त्यामध्ये जो खलासी होता बार्थोलोम्यू डायस, हा पोर्तुगीजमधून येऊन इथपर्यंत पोहोचला, म्हणजे आफ्रिकेच्या टोकापर्यंत, मात्र त्याला भारताकडे जाणारा रस्ता सापडला नाही। नंतर वास्को द गामा आला, परत एकदा वास्को द गामा आला। वास्को द गामा भारतात आला 1498ला। कधी आला तर 1498ला। कुठल्या बंदरावर पोहोचला तो? केप ऑफ गुड होपला वळसा घालून तो कालिकत भारतातल्या केरळमधील बंदरावर पोहोचला, ठीक आहे। म्हणजे बाकीच्या पर्याय पण जनरली आपल्याला माहीत पाहिजे। कोलंबस आपल्याला माहिती आहे, कोलंबस पुढे वेस्ट इंडिजकडे गेला आणि नंतर अमेरिकेचा शोध लावला। पुढे कोलंबसच्या पुढेही अमेरिको गेला, म्हणून त्याच्या नावावरून अमेरिका खंडाला अमेरिका नाव पडलं। कॅप्टन कुक यांनी ऑस्ट्रेलियाचा शोध लावला। असेही प्रश्न आपल्याला जनरली माहीत पाहिजे, म्हणून पर्यायाबद्दल पण आपण थोडी माहिती घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या एक्झामसाठी ते उपयुक्त ठरणार आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणतं विधान सत्य विधान आहे? सत्य विधान निवडायचं आहे। पहिला पर्याय काय बघा, अणुकेंद्रकामध्ये केवळ इलेक्ट्रॉन असतात। केमिस्ट्रीवर आधारित क्वेश्चन आहे। आपल्याला माहिती आहे की कोणत्याही अणूमध्ये प्रामुख्याने 3 कण असतात, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन। त्यांचे पण लोकेशन आपल्याला माहीत पाहिजेत। जसं अलीकडे शास्त्रज्ञांनी तर अणूमध्ये 300-350 कण आहेत म्हणून सांगितले, पण मानवानं जास्तीत जास्त जो अभ्यास केला त्या 3 कणांचा अभ्यास केला। तर परत एकदा आपल्या विधानाकडे येऊया, अणुकेंद्रकामध्ये केवळ इलेक्ट्रॉन असतात। तर हे चूक आहे, कारण जर आपण समजा उदाहरणार्थ याला जर आपण अणू मांडलं आणि ह्या अशा अणूच्या कक्षा मांडल्या आपण, ठीक आहे, आणि हे अणूचं केंद्रक आहे,
तर अणूच्या कक्षेमध्ये असतात इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन कुठं असतात? अणूच्या कक्षेमध्ये. म्हणजे पहिलं विधान चुकीचं आहे. अणुकेंद्रकामध्ये इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन असतात. परत चुकलं, कारण अणुकेंद्रकामध्ये प्रोटॉन ठीक होतं, पण इलेक्ट्रॉन कुठं असतात? कक्षेमध्ये असतात. म्हणून दुसरं पण विधान चुकलं. अणुकेंद्रकामध्ये फक्त न्यूट्रॉन असतात, हे पण चुकीचं आहे. फक्त न्यूट्रॉन नसतात, प्रोटॉनसुद्धा असतात. अणुकेंद्रकामध्ये 2 कण असतात. कोण? न्यूट्रॉन आणि प्रोटॉन. म्हणून तिसरं पण पूर्ण बरोबर नाही, म्हणजे ते चुकीचं आहे. चौथं बघा, अणुकेंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन दोन्ही असू शकतात, म्हणजे हे बरोबर आहे. अणुकेंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हेच काय आहे? सत्य आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर नेक्स्ट बघा, पूर्वी आफ्रिका व आशिया खंड एकमेकांना टिंबटिंबमुळे जोडले गेले होते. पर्याय काय आहेत बघा? मन्नारच्या आखातामुळे, पाल्कच्या सामुद्रधुनीमुळे, पनामा संयोगभूमीमुळे, सुएज संयोगभूमीमुळे. आता थोडंसं सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम आहे, मात्र आपल्याला काय करावं लागेल? हा युरोप अंदाजित काढावा लागेल, त्याच्यानंतर हा आशिया, आणि त्याच्यानंतर मग हा आफ्रिका, म्हणजे अर्थात हा थोडासा पूर्वीचा मानू आपण याला, आणि हा इकडे युरोप. तर थोडासा हा जो भाग आहे हा आहे संयोगभूमीचा भाग, ज्यानं म्हणजे थोडक्यात काय तर तांबडा समुद्र आणि जो मेडिटेरियन सी आहे, भूमध्य समुद्र आहे, याला तोडलेलं होतं. कोणी तोडलेलं होतं? या संयोगभूमीमुळं. आता समजून घ्या, सागरशास्त्रामधली कन्सेप्ट आहे. संयोगभूमी म्हणजे काय? 2 जलभागांना तोडणारा भूमीचा अरुंद पट्टा, किंवा त्याच्या उलट 2 भूमींना जोडणारा भूमीचाच अरुंद पट्टा, त्याला म्हणायचं संयोगभूमी. तर पूर्वी सुएझ संयोगभूमीमुळं आशिया आणि आफ्रिका खंड जोडलेले होते, परंतु मानवानं काय केलं? ही संयोगभूमी तोडली आणि डायरेक्ट कनेक्ट केले. काय? मेडिटेरियन सी, भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र, आणि आता आफ्रिकेला आशियापासून विभक्त केलं. आता तो कालवा झाला, सुयोग कालवा. आपण काय म्हणतो आता? आशिया, आफ्रिका आणि युरोपमध्ये कोणता कालवा आहे? जो तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्राला जोडतो, आपण त्याला म्हणतो आता सुएझ कालवा, कारण तो आपण पूर्वीची भूमी आपण तोडली. ठीक आहे. तसंच आपण पनामा संयोगभूमी सुद्धा तोडली. आता आपण तिथं पनामा कालवा केला. पनामा संयोगभूमी कुठं होती? उत्तर अमेरिका खंड आणि दक्षिण अमेरिका खंडाला जोडणारी संयोगभूमी. म्हणजे संयोगभूमी जी आहे ही परस्पर कोणाच्या विरुद्ध कन्सेप्ट आहे? सामुद्रधुनीच्या. कारण सामुद्रधुनी म्हणजे काय? सामुद्रधुनी म्हणजे जलाशयांना, 2 जलाशयांना जोडणारा जलाचा अरुंद पट्टा. जसं की पाल्की सामुद्रधुनी आपल्या भारत आणि श्रीलंकेच्या मध्ये आहे, आणि मन्नारचा आखात सुद्धा भारत आणि श्रीलंकेच्या मध्ये आहे. बघा, दोन्ही पण आहेत ते. ठीक आहे, हे पण माहीत आपल्याला असू द्या. मग उत्तर काय येईल? तर सुएझ संयोगभूमी. मात्र आता जगातला सर्वात मोठा कालवा कुठं बनला आहे? याच सुएझ संयोगभूमीचा कालवा तिथं बनलेला आहे, ती आपण तोडलेली आहे. आपण म्हणजे मानवानं. नेक्स्ट, ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया एप्रिल 2023 मध्ये कोणत्या भारतीय व्यक्तीला देण्यात आलेला आहे? सर्वांना पाठ असणारा प्रश्न आहे, कारण येणाऱ्या एक्झाममध्ये असे प्रश्न जे काही करंटचे आहेत ते सुद्धा जी केमध्ये आपल्याला विचारण्यात येणार आहेत. तसं आपण जी केची स्वतंत्र व्हिडिओ सिरीज आपण सुरू करत आहोत आपल्या यूट्यूब चॅनलला. तिथं सुद्धा तुम्ही जी केचे प्रश्न बघू शकता, किंवा जी केचा अभ्यास कसा करायचा आहे तुम्ही याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तो व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला जी केचा आणि चालू घडामोडीचा या दोन्हीचा अभ्यास कसा करावा हे आपल्याला कळून जाईल. तर ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया 2023 कुणाला मिळाला आहे? तर तो मेला आहे रतन टाटा यांना तो पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा कोणता ठरला आहे? भारतातील पहिला. हे जी केचे क्वेश्चन आपल्याला पाठ करून टाकायचे आहेत, पाठ करून टाकावं लागणार आहेत आपल्याला. तर भारतातला पहिला संविधान साक्षर जिल्हा ठरला आहे कोल्लम, केरळ या ठिकाणी. तो म्हणजे केरळ राज्यातील कोल्लम हा पहिला संविधान साक्षर जिल्हा ठरलेला आहे. आता हे कसं समजणार? 15 जानेवारी 2023 म्हणजे जे मुख्यमंत्री होते पिनराई विजयन यांनी तो अनाउन्समेंट केली होती, आणि त्या जिल्ह्यामध्ये
जी काही नागरिकांमध्ये संविधानाबद्दलची जी जागरूकता आहे तो प्रचार आणि प्रसार उपक्रमाद्वारे त्यांनी तो राबवलेला होता. म्हणून पहिला संविधान साक्षर जिल्हा कोल्लम, केरळ. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील माहिती कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याची ओळख पटवून देते? आणि ते स्टेटमेंट काय आहे बघा, ती माहिती काय आहे बघा. तो अमेरिकन स्वातंत्र्य युद्धात ब्रिटिश सैन्याचा प्रमुख होता. पुढे वाचा. त्यानंतर त्याला भारतात पाठवण्यात आले. त्यानेच भारतात शेतसारा वसूल करण्याची कायमधारा पद्धत सुरू केली. म्हणजे सुरुवातीला अवघड वाटलं आपल्याला की कोण होता असा ब्रिटिश की जो अमेरिकेमध्ये होता, परंतु शेवटी बघा झालं आपल्याला, म्हणजे लगेच एक मार्क पडला. कारण कायमधारा पद्धत भारतामध्ये कुणी सुरू केली की आपल्याला हे पाठच पाहिजे की भारतामध्ये कायमधारा पद्धतीचा जनक कोण आहे? लॉर्ड कॉर्नवालिस आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण लॉर्ड कॉर्नवालिस हा अमेरिकेमध्ये सुद्धा ब्रिटिश वसाहतीचा प्रमुख होता किंवा गव्हर्नर जनरल होता, हे पण माहीत आपल्याला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे भारतातले जे प्रमुख गव्हर्नर जनरल आहेत त्यांचं किमान एक काम माहीत पाहिजे. असं पर्यायामध्ये दिले बघा. लॉर्ड वेलस्ली म्हणलं की तैनाती फौज आठवायला पाहिजे. वॉरन हेस्टिंग म्हणलं की कलेक्टर पदाची निर्मिती आठवायला पाहिजे. लॉर्ड मिंटो म्हणलं की जसा तो अमृतसरचा तह किंवा रणजित सिंहासोबत बोलणी करण्यासाठी पाठवला जो चार्ल्स मेटाकॉफनं जो पाठवला होता तो म्हणजे लॉर्ड मिंटो, हे पण आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट, एखाद्या राज्यात राज्यपालाचा आकस्मिक मृत्यू ओढवल्यास कोणास प्रभारी राज्यपाल म्हणून काम पाहावे लागेल? पर्याय बघा काय आहे. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, राज्याचे मुख्य सचिव, शेजारच्या राज्याचे राज्यपाल, राष्ट्रपतीद्वारा नियुक्त केली जाणारी व्यक्ती. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे राज्यपालाचा आकस्मिक मृत्यू जर ओढावला तर राज्यपाल म्हणून त्यांना ती जबाबदारी सांभाळावी लागते. कलम 160 मध्ये त्याचा संदर्भ येतो. त्यानंतर नेक्स्ट बघा, नवीन शैक्षणिक धोरण 2020 बाबत अचूक असणारे विधान कोणते? अचूक म्हणजे बरोबर असणारे. तर पहिलं जे विधान आहे, प्राथमिक शिक्षण मराठीतच देण्याची शिफारस करण्यात आली. आता हे तर रॉंग असणार आहे कारण पूर्ण देशाचं धोरण आहे, त्यामुळं मराठीत शिक्षण तर पहिलं रॉंग असणार आहे. त्यानंतर प्राथमिक शिक्षण हिंदी किंवा इंग्रजी भाषेतून देण्याची शिफारस करण्यात आली. तर दुसरं पण पूर्णपणे बरोबर नाही आहे कारण लोकल लँग्वेजला महत्त्व दिलेलं आहे त्या स्टेटच्या. ठीक आहे. तर तिसरं बघा, नवीन शैक्षणिक धोरण 2020 समितीचे अध्यक्ष के कस्तुरीरंगन होते. तर तिसरं बरोबर आहे 100%. हे रंगराजन पण चुके. म्हणून यापैकी बघा 4 पर्यायापैकी सर्वात जास्त जे बरोबर आहे त्याची आपण निवड करायची आहे. म्हणजे अचूक कोणतं आहे मग? अर्थात अचूक म्हणजेच काय? बरोबर. तर पर्याय क्रमांक 3 की 2020चे जे शैक्षणिक धोरण होतं त्याचं जे अध्यक्ष होते हे के कस्तुरीरंगन होते. हे आपण पाठ करा कारण येणाऱ्या काळामध्ये खूप साऱ्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे आणि तो विचारणारच आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, विषाणूजन्य रोगांचा गट शोधायचा आहे. विषाणूजन्य रोगांचा गट सामान्य विज्ञानचा प्रश्न आहे आणि कन्फ्यूज होतो बघा कारण जीवाणूजन्य, विषाणूजन्य, बुरशीजन्य. ठीक आहे. तर बघा याच्यामध्ये विषाणूजन्यचा गट आहे पोलिओ, गोवर आणि रेबीज म्हणजे पर्याय क्रमांक 1. कारण प्लेग, क्षयरोग, कुष्ठरोग हे जीवाणूजन्य आजार आहेत. त्यानंतर मधुमेह, कॅन्सर आणि उच्चताण हे असंसर्ग आहेत. हे संसर्गानं होतच नाही, ते असंसर्गजन्य, ते शरीरातील अवयवाच्या वगैरे बिघाडीमुळे होतात. पटकी, टायफॉइड आणि न्यूमोनिया हे सुद्धा जीवाणूजन्य आहेत. आलं लक्षामध्ये? मग विषाणूजन्यचा पर्याय क्रमांक 1 हाच काय? पहिलं उत्तर आहे. त्यानंतर बुद्धभूषण हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला. रामचंद्र पंत अमात्य, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती संभाजी महाराज, कवी कलश. तर बुद्धभूषण हा जो ग्रंथ आहे हा छत्रपती संभाजी महाराज यांनी हा ग्रंथ लिहिलेला होता. त्याची जी लँग्वेज होती ही संस्कृत होती. संस्कृत भाषेमध्ये त्यांनी ग्रंथ लिहिला. छत्रपती संभाजी महाराजांची अजूनही काही ग्रंथसंपदा आहे, ती पण आपण लिहून घ्या कारण एक्झामला विचारतात. त्यांनी एक अजून ग्रंथ लिहिला नायिका भेद नावाचा.
नायिका भेद, तर तो ब्रुज भाषेमध्ये होता, ब्रुज भाषेत. त्याच्यानंतर दुसरा ग्रंथ लिहिला नखशिख, हा पण ब्रुज भाषेमध्ये होता. आणि तिसरा ग्रंथ लिहिला सात शतक, सात शतक, हा पण ब्रुज भाषेमध्ये होता. बुद्धभूषण मात्र संस्कृत भाषेमध्ये होता, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, PDF चे विस्तारित रूप कोणते? तर PDF चा फुल फॉर्म सरळ सरळ विचारला आहे आपल्याला. पर्सनल डॉक्युमेंट फाईल, परमानंट डॉक्युमेंट फाईल, पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट, परफेक्ट डॉक्युमेंट फाईल. जनरली आपण जर बघितलं तर फुल फॉर्म जे आपल्याला विचारला जातात हे फसवे आहेत ना. पर्सनल आपल्याला वाटतं हो आपण PDF बनवतो ती पर्सनल असते, फसवे पर्याय बघा, हा पण किती फसवा आहे. परमानंट डॉक्युमेंट फाईल, तर ॲक्च्युली PDF चा जो फुल फॉर्म आहे हा पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट असा आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 असा असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, खालीलपैकी अयोग्य पर्याय शोधा. मनपा आयुक्त, मनपा सचिव, विस्ताराधिकारी, सरपंच समितीचे सचिव, मुख्याधिकारी, नगरपालिका सभापती, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेचे सचिव. आपल्याला काय विचारलं, अयोग्य पर्याय, अर्थात 3 योग्य आहेत. मग आता मनपा आयुक्त, महानगरपालिकेचे आयुक्त हे मनपाचे सचिव आहेत का? तर हो, म्हणजे हा योग्य, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही, कारण आपल्याला अयोग्य विचारले. विस्तार अधिकारी हे सरपंच समितीचे सचिव असतात का? हो. पंचायत समिती म्हणजे हे विस्तार अधिकारी जे आहेत हे सरपंच समितीचे सचिव असतात. जी पंचायत समिती म्हणजे समिती आहे, सरपंच समितीचे सचिव असतात, हे ठरलेलं आहे, म्हणजे दुसरं बी योग्य आहे. तिसरं बघा, मुख्य अधिकारी, नगरपालिका सभापती, तर हे रॉंग आहे, हे रॉंग आहे. कारण मुख्य अधिकारी हे नगरपालिकेचे मुख्य अधिकारी नाही आहेत, तर ते सचिव म्हणू शकतो त्यांना आपण, नगरपालिका सचिव आहेत ते, म्हणून हेच रॉंग आहे जे आपलं उत्तर आहे. कारण आपल्याला अयोग्य विचारलं आहे. कारण उपमुख्य कार्यकारी अधिकारी जो असतो DYCO हा जिल्हा परिषदेचा सचिव असतो, म्हणून नगरपालिकेचा सचिव, नगरपालिकेचा सचिव मुख्य अधिकारी असतो किंवा CO असतो. ठीक आहे, म्हणून हे इथं काय रॉंग आहे, मग जे रॉंग आहे तेच आपलं उत्तर आहे, कारण आपल्याला काय विचारलं आहे, अयोग्य. त्यानंतर नेक्स्ट बघा, खालीलपैकी रासायनिक बदल कोणता? भौतिक बदल आणि रासायनिक बदल यावर आधारित प्रश्न विचारला आहे. बर्फाचं पाणी होणे, फळ पिकणे, साखर पाण्यात विरघळणे आणि काचेचे तुकडे होणे. तर यामध्ये रासायनिक बदल आहे फळ पिकणे. रासायनिक बदल आणि भौतिक बदलामधला बेसिक फरक काय आहे की एकदा तो बदल झाला आणि पूर्ववत जर आपल्याला तो पदार्थ मिळवता येत नाही तर मग तो झाला रासायनिक बदल. ठीक आहे, उदाहरणार्थ दुधाचे दही होणे हा रासायनिक बदल झाला, लोखंड गंजणे हा रासायनिक बदल झाला. फळ पिकलं, आता आपण त्याला परत कच्च्या रूपामध्ये आणू शकतो का? नाही, म्हणजे तो रासायनिक बदल झाला. कारण बर्फाचं पाणी होणं, साखर पाण्यात विरघळणं आणि काचेचे तुकडे होणं हे जे आहेत 3 बदल हे भौतिक बदल आहे. इथं फळ पिकणे हा झाला रासायनिक बदल. त्यानंतर जकाती आणि व्यापाराबाबतच्या सर्वसाधारण करार, ज्याला आपण गॅट असं म्हणतो, ऐवजी जागतिक व्यापार संघटना टिंबटिंब रोजी अस्तित्वात आली. बघा, दोन्ही टॉपिकवर प्रश्न आपल्याला विचारतात. गॅट करारावर पण प्रश्न विचारतात, ज्याला आपण जनरल ॲग्रीमेंट ऑन टेरिफ अँड ट्रेड असं आपण म्हणतो. गॅट करार जो अस्तित्वात आला तो 1947ला अस्तित्वात आला, म्हणजे 1947 पासून 1995 पर्यंत, म्हणजे WTOची स्थापना झाली 1 जानेवारी 1995, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. WTO कधी, म्हणजे जागतिक व्यापार संघटना म्हणजेच WTO. ठीक आहे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, तिची स्थापना झाली 1 जानेवारी 1995, म्हणजे 1947ला करार अस्तित्वात आला गॅट. 1947 ते 1995 पर्यंत गॅटवरच इंटरनॅशनल ट्रेड चालायचा. ठीक आहे, हे पण थोडंसं समजून घ्या. त्यानंतर नेहमी प्रश्न विचारतात बघा WTOवर की WTOचं ऑफिस कुठे आहे, मुख्यालय कुठे आहे, तर ते आहे जिनिव्हा शहरामध्ये. हे पण पाठ करून टाका. नेक्स्ट, राज्यसभेसंबंधी कोणते विधान बरोबर आहे? राज्यसभेसंबंधीच्या संदर्भानं
पहिले बघा, राज्यसभेचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो, हे रॉंग आहे, कारण राज्यसभा कधीच विसर्जित होत नाही. ठीक आहे, विधानसभेचा असतो किंवा लोकसभेचा असतो. ठीक आहे, राज्यसभेचा कार्यकाळ हा 6 वर्षाचा असतो, हे पण रॉंग आहे, कारण राज्यसभेचे सदस्य जे आहेत हे दर 1/3 सदस्य हे दर 2 वर्षांनी नवीन निवडले जातात. म्हणजे ते कायमस्वरूपीचं स्थिर येते, ते स्थायी सभागृह आहे, त्याचा कार्यकाळ कधीही संपत नाही. म्हणून राज्यसभेचा कार्यकाळ 6 वर्षाचा हे चूक आहे. हा, राज्यसभा सदस्याचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो का, तर येस होतो. म्हणून दुसरं पण चुकीचं आहे. लोकसभा विसर्जित झाली की राज्यसभा विसर्जित होते, हे पण रॉंग आहे, कारण राज्यसभा कधीच विसर्जित होत नाही, ती स्थायी आहे. ठीक आहे. चौथं बघा, राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे, हेच आपलं विधान बरोबर आहे. चौथंच आपलं विधान बरोबर असणार आहे, कारण 1, 2 आणि 3 हे रॉंग आहेत. कोणतं विधान बरोबर आहे, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर नेक्स्ट, दक्षिण आफ्रिकेत आयोजित ICCची पहिली अंडर-19 महिला वर्ल्ड कप स्पर्धा भारताने कुणाच्या नेतृत्वात जिंकली? अर्चना देवी, शेफाली वर्मा, रिचा घोष, सौम्या तिवारी. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे शेफाली वर्मा ही कप्तान होती आणि हिच्या नेतृत्वात जानेवारी 2023 हे सामने झाले होते, T20 सामने झाले होते आणि 19 वर्षाखालील महिलाचा त्याच्यामध्ये समावेश झालेला होता. म्हणजे 2019साठी भारतासाठीनं पण शेफाली वर्मा जी खेळली होती, ही 2019 भारतासाठी महिला T20 क्रिकेटर खेळणारी सर्वात लहान महिला म्हणून शेफालीचा समावेश केला होता 2019मध्ये. तेव्हा तिचं वय फक्त 15 वर्ष होतं आणि तिनंच इंग्लंडला हरवून जानेवारी 2023मध्ये आपल्याला वर्ल्ड कप मिळवून दिला. हे पण थोडंसं लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट आहे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा 12 मार्च हा जन्मदिवस आहे. 12 मार्च हा दिवस महाराष्ट्रात टिंबटिंब म्हणून साजरा केला जातो. तर महाराष्ट्रामध्ये 12 मार्च हा दिवस समता दिन म्हणून साजरा केला जातो. हे पाठ करून टाका, आलं लक्षामध्ये, समता दिन म्हणून साजरा केला जातो. जलदिन, तर आंतरराष्ट्रीय जलदिन आपल्याला माहिती आहे, जागतिक जलदिन 22 मार्चला असतो, हे पण माहीत असू द्या. महाराष्ट्राचंच बोलायचं झालं तर जलसंधारण दिन 10 मेला साजरा करतो आपण, सुधाकरराव नाईक यांच्या स्मृतिप्रित्यर्थ. सुशासन दिन आपल्या भारतामध्ये आपण अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती जी आहे 25 डिसेंबर हा सुशासन दिन म्हणून साजरा करतो. मतदान दिन राज्यामध्ये पाहिलं तर 1 जुलै आणि भारतामध्ये पाहिलं तर 25 जानेवारी, हे पण माहिती असू द्या. त्यानंतर नेक्स्ट, पुण्यात आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली होती? सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, ज्योतिराव फुले, बेगम रोकिया. तर लगेच आपल्याला कळतं पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाईंनी पुण्यामध्ये आर्य समाजाची स्थापना केली होती 1 मे 1882 रोजी. जी संस्था शिक्षण, स्त्रियांचं शिक्षण आणि बालजरट विवाहाविरोधात काम करत होती. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द्वितीय व्यवसाय म्हणजे काय? कच्चा माल गोळा करणे, हे तर प्राथमिकमध्ये येतं. कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करणे, हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण सेवा पुरवणे हा तर तृतीय व्यवसाय येतो, सेवा पुरवणे. आणि विशेष कौशल्यावर आधारित, म्हणजे जर समजा ते ज्ञानावर आधारित तर ते चतुर्थमध्ये येतील. ज्ञानावर आधारित व्यवसाय चतुर्थमध्ये येतात. ठीक आहे, म्हणजे द्वितीय व्यवसाय जे आहेत हे मूलतः द्वितीय व्यवसाय जे आहेत हे प्राथमिक व्यवसायावर अवलंबून असतात, ज्याच्यामध्ये कच्च्या मालावर प्रोसेस केल्या जातात. थोडक्यामध्ये द्वितीय व्यवसाय म्हणजे काय, तर जेवढ्या प्रकारचे उद्योग आहेत, लघु उद्योग काय मोठे उद्योग आहे, सगळे उद्योग कशात समावेश होतो? द्वितीय व्यवसायामध्ये त्याचा समावेश होतो. मग द्वितीय उद्योगधंदे आहेत तरी काय, तर कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करण्याची त्याच्यामध्ये प्रोसेस असते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, अयोग्य जोडी ओळखायची आहे आपल्याला. अयोग्य जोडी ओळखायची, तर बघा, तुंगभद्रा अभयारण्य केरळ. आता हेच अयोग्य आहे जे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आलं लक्षामध्ये, कारण तुंगभद्रा अभयारण्य कुठे आहे? कर्नाटकमध्ये. म्हणजे रॉंग झालं, रॉंग आहे म्हणून तेच आपल्या प्रश्नाचं काय उत्तर आहे. जे रॉंग आहे तेच, कारण आपल्याला विचारलं तर अयोग्य. कारण पन्ना राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश बरोबर आहे.
बरोबर आहे. त्याच्यानंतर जे वाघासाठी प्रसिद्ध आहे बघा, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम, हे पण बरोबर आहे, जे एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. आणि गीर राष्ट्रीय उद्यान गुजरात, हे पण बरोबर आहे, जे गीर जे आहे जे सिंहांसाठी प्रसिद्ध आहे. बरोबर आहे. पण आपल्याला 2, 3 आणि 4 तीनही जोड्या बरोबर आहेत. ह्या आपल्याला काय विचारलं, अयोग्य. मग अयोग्य कोणती आहे, तर हीच आहे, तुंगभद्रा, अभयारण्य, केरळ, हेच रॉंग आहे, म्हणून तेच उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट, कुशाण काळात कोणत्या कलाशैलीचा विकास झाला? हेमाडपंथी कलाशैली, अमरावती कलाशैली, गांधार कलाशैली, शुंग कलाशैली. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, कुशाण काळ म्हटलं की गांधार कलाशैलीचा कुशाण काळामध्ये डेव्हलपमेंट झालेला होता. ठीक आहे. तर आता हे गांधार कलाशैली काय आहे? गांधार कलाशैलीवर मूलतः ग्रीकांचा प्रभाव होता. ठीक आहे. ग्रीक कला जी आहे, या ग्रीक कलेचा प्रभाव होता, ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बुद्ध मूर्ती बनवण्यात आलेल्या होत्या. आणि बुद्ध हे योग मुद्रेमध्ये आहेत, पूर्ण वस्त्र परिधान केलेले अशा त्यामध्ये मूर्ती असतात. हे शुंग कलाशैली काय आहे? शुंगांच्या काळामध्ये, ज्याला आपण मृण्मय कला असं म्हणतो, जे की डोके प्रतिमेत तयार केलेले जातात अगोदर, आणि नंतर त्याला हातपाय जोडले जातात त्या कलामध्ये, मृण्मय कलामध्ये. शुंग कला, मृण्मय कला. अमरावती कलाशैली काय आहे? हे सातवाहनांच्या काळामध्ये डेव्हलप झालं अमरावती कलाशैली. विशेषतः आंध्र प्रदेशातील जी महायान बुद्धिस्टांची शाखा आहे, त्याच्या संदर्भानं त्यांनी कार्य केलेलं आहे. याच्यामध्ये स्तूप बांधल्या गेले अमरावती कलाशैलीमध्ये, संगमरवर दगड वापरला गेला. आणि हेमाडपंथी जे आहेत मंदिर आपण म्हणतो साऊथ इंडियामध्ये, तर हे यादवांच्या काळामध्ये हेमचंद्र पंडितांना डेव्हलप केलं होतं. हे हेमाडपंथी जो यादवांचा प्रधान होता. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण आहेत? राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात मुख्यमंत्री. आता हे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जे आहे ते मुख्यतः कधी आलं? आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत. मग त्याच्यामध्ये विविध जे उपकलम आहेत, म्हणजे राज्याचं जे उपकलम आहे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 14 अंतर्गत राज्य आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष मुख्यमंत्री असावे. आता हे जर आपण केंद्रात घेतलं, म्हणजे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, ज्याला आपण NDMA म्हणतो, तर तोच कायदा आहे. म्हणजे राज्य आपत्ती म्हणजे केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 2 मध्ये समावेश आहे, ज्याचे अध्यक्ष असतात, म्हणजे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात पंतप्रधान. हे पण लक्षात असू द्या, कलम 2 कायदा तोच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005. हे पण पाठ करा की आपत्ती व्यवस्थापन कायदा कधी मंजूर झाला? 2005. जिल्हा लेवलला पण आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, त्याचे अध्यक्ष असतात कलेक्टर. हे पण लक्षात असू द्या. म्हणजे 3 स्तरावर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण असतं. राज्य स्तरावर असतं अध्यक्ष मुख्यमंत्री, केंद्र स्तरावर असतं अध्यक्ष पंतप्रधान, आणि जिल्हा स्तरावर अध्यक्ष असतात कलेक्टर. त्याच्यानंतर नेक्स्ट, महाराष्ट्रातील टिंबटिंब जिल्ह्यामध्ये मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे नागपूर आणि गोंदिया. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये विशेषतः जे खनिज संपत्तीचं भांडार आहे हे कुठं आहे? पूर्व विदर्भामध्ये. 2ही पूर्व विदर्भाचे जिल्हे दिले. बाकीचा जर तुम्ही पर्याय बघितले, आपण जर ॲक्च्युअली पर्याय बघितले तर बघा, सातारा, सांगली पश्चिम महाराष्ट्राला, धुळे, जळगाव, म्हणजे जळगाव आलं म्हणजे तिथं बेसॉल्ट शिवाय काही आढळत नाही. परभणी आलं म्हणजे परभणीमध्ये पण बेसॉल्ट शिवाय काही आढळत नाही. म्हणजे हे 2 तर पर्याय कटलेच होते. आलं लक्षामध्ये? म्हणजे जनरली आपण उत्तर शोधू शकलो असं लॉजिकली. पर्याय 1. त्यानंतर शेवटचा प्रश्न, हळदीची बाजारपेठ म्हणून कोणत्या जिल्ह्याचा उल्लेख करता येईल? तर हळदीची बाजारपेठ, हळद सर्वात जास्त कुठं पिकती? तर ती पिकती सांगलीमध्ये. पर्याय क्रमांक 2. असे प्रश्न आपण पाठ करायला हवेत. हां, तुम्हाला बाकीचे पर्याय बघा. नागपूर काय? संत्री. मग संत्र्याची बाजारपेठ येऊ शकतो का? येऊ शकतो. जनरली आपल्याला असं सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. मला वाटतं हा शेवटचा प्रश्न होता. जवळपास आपण
25 प्रश्नांची जरी माहिती घेतली असली, परंतु बाजूची जे काही 4ही पर्यायाचं आपण विश्लेषण करतो हे सुद्धा आपल्याला येणाऱ्या एक्झामसाठी अतिशय उपयुक्त आहे. जर माहिती तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही ती नोटबुकमध्ये त्याला राईट करत चला, त्याला लिहित चला, जेणेकरून येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला ते उपयुक्त ठरणार आहे. आणि तुम्ही जर विविध एक्झामची तयारी करता तर तुमचं नाव व्हॉट्सअप करू शकता, तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता तुमचं नाव, तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि कोणत्या परीक्षेची तयारी करता. 8805217221 या नंबरला व्हॉट्सअप करा तुमचं नाव, तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि कोणत्या परीक्षेची तयारी करता, जेणेकरून आम्ही तुम्हाला काही जे काही ओल्ड पेपर आहेत किंवा येणाऱ्या काळामध्ये आपण IBPS TCS पॅटर्नचे सराव पेपर घेणार आहोत त्याचीसुद्धा तुम्हाला माहिती देता येईल. त्याचबरोबर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे, डायरेक्ट सर्च करा टेलिग्राममध्ये OASIS स्टडी पॉईंट. इथंसुद्धा आम्ही तुम्हाला खूप सारे पोल क्वेश्चन देत असतो, जेणेकरून ऑनलाईन पद्धतीनेच तुमची तिथं काय होती, प्रॅक्टिस होते. आणि खूप सारे आपण जवळपास 10 ते 12 प्रश्न दररोजचे टाकतो, जेणेकरून तुमचा तिथं खूप मोठा सराव होतो. ते देखील आपलं जे चॅनल आहे टेलिग्राम चॅनल ते सुद्धा तुम्ही जॉईन करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा, जेणेकरून त्यांचाही त्याच्यामध्ये फायदा होईल. थँक्यू.